उरण तालुक्यातील पूर्व विभागातील पुनाडे धरणाची पाणी पातळी झपाट्याने घसरत आहे। मार्च महिन्यात सदर धरणातील पाणीसाठा 30 ते 40 फूट खाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे उरण तालुक्यातील पूर्व विभागातील 8 गावांची तहान भागवणारे पुनाडे धरण या एप्रिल महिन्यात तळ गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सातत्याने या धरणाकडे होत असलेले प्रशासनाचे आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या दुर्लक्षामुळे या गोष्टीला जबाबदार असल्याचा आरोप पूर्व भागातील नागरिकांनी केला आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनाने आणि आमदार महेश बालदी यांनी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी उरण पूर्व विभागातील 8 गावातील जनता विशेष करून महिला वर्ग करीत आहे। शेतीच्या सिंचनासाठी लघु पाटबंधारे विभागाने उरण तालुक्यातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत हे धरण 1991 साली बांधले। मात्र या धरणाचे पाणी सिंचनासाठी उपयोगात येत नसल्यामुळे उरण पूर्व भागातील टंचाईग्रस्त 8 गावांनी या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची योजना राबवली। तेव्हापासून 1.75 MCM एवढी पाण्याची क्षमता असलेले पुनाडे धरण उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशिनी, सार्डे, पिरकोन, पाले, आवरे, गोवटणे, पानदेवे या 8 गावांची तहान भागवत आहे। मात्र यावर्षी कोकण किनारपट्टीवरील उरण सारख्या तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला आहे। त्यातच धरणातून होणारे पाण्याचे लिकेज, वाढते उष्ण यामुळे धरणातील पाणी 30 ते 40 फूट खाली गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे उरण पूर्व विभागातील 8 गावांची तहान भागवणारे पुनाडे धरण एप्रिल महिन्यात तळ गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी संबंधित प्रशासनाने आणि आमदार महेश बालदी यांनी पुनाडे धरणात पाणीसाठा पावसाळ्यात कशा प्रकारे वाढेल यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी परिसरातील महिला वर्ग करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।